देवाली कॅम्प स्वातंत्र्यानंतर देवाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नागरी विकासाच्या कामासाठी भुयारी गटार योजना व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी प्रथमच 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन पहिल्या टप्प्यातील 7 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन झाले। 55,000 लोकसंख्या असलेल्या शहरासाठी जास्तीत जास्त निधी प्राप्त करताना सर्व मंत्री व अधिकारी वर्गाचे सहकार्य व योगदान असून या 60 कोटीच्या सांडपाणी प्रकल्पामुळे देवालीचे आरोग्य सुरक्षित होणार असल्याचे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले। देवाली कॅन्टोन्मेंटच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या भुयारी गटार योजनेच्या व सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन संपन्न झाले। खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते कोनशिला आवरण व ब्रिगेडियर जे.एस. गोराया यांच्यासह उपाध्यक्ष कटारिया यांच्या उपस्थितीत झाले। यावेळी व्यासपीठावर आमदार सरोज आहिरे, नगरसेवक बाबूराव मोजाड, सचिन ठाकरे, मीना करंजकर, कावेरी कासार, आशा गोडसे, प्रभावती धेवरे, माजी उपाध्यक्ष सुनंदा कदम, सुरेखा गोडसे, तानाजी करंजकर, दिनकर पादे व मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार आदी उपस्थित होते। यावेळी खासदार गोडसे यांनी 55,000 लोकसंख्या असलेल्या देवाली येथील विविध समस्या मार्गी लावण्याच्या कामी दिल्ली स्थित संरक्षण व अर्थ मंत्रालयाकडे केलेला पाठपुरावा फलदायी ठरला आहे। मंत्री व अधिकारी यांचा सकारात्मक प्रतिसाद स्वर्गीय माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, नामदार निर्मला सीतारामन, राजनाथ सिंग, महासंचालक सदन कमांडचे प्रधान संचालक यांनी देवालीसाठी निधी उपलब्ध करून दिला। 150 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी दे पहिल्या टप्प्यातील 60 कोटी रुपये उपलब्ध करून दिले। उर्वरित दोन्ही टप्प्याचा निधी प्राप्त करून देताना 8.5 कोटींचा क्रीडा संकुलासह शहरातील फ्रीहोल्ड व मार्केट प्रश्नही मार्गी लावून स्वच्छ व सुंदर देवालीचे स्वप्न साकार करणार असल्याचे त्यांनी सांगितले। स्वातंत्र्य काळापासून अद्याप म्हणजे गेली 65-70 वर्षांमध्ये आपल्या देवळाली कॅम्प शहरामध्ये कुठल्या प्रकारची लाईन नव्हती, एकही ड्रेनेज लाईन नव्हती आणि देवळाली कॅम्पला इतका मोठा निधी कधी आला नाही। पहिल्यांदाच इतका मोठा प्रकल्प या ठिकाणी होतोय, याचा देखील या ठिकाणी विशेष आनंद होतो। आपण देवळाली कॅम्प शहराबद्दल जर बोलायचं ठरलं तर जवळजवळ 55,000 लोकसंख्या असलेलं हे शहर आणि जवळजवळ माझ्या मते 10,000 स्क्वेअर किलोमीटर एकर्स 10,000 एकर मध्ये वसलेलं हे संपूर्ण शहर आपल्या सर्व 62 कॅन्टोन्मेंट पैकी जवळजवळ दुसरं कॅन्टोन्मेंट आहे जिथं खाजगी जागा त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आपण देखील या ठिकाणी बांधकाम व्यवसायामध्ये होतो आणि त्यावेळेस निश्चित त्या ठिकाणी जाणवायचं की प्रत्येक वेळेस बिल्डिंग बांधल्यानंतर, घरं बांधल्यानंतर ते सोकपीटमध्ये त्या ठिकाणी आपल्याला टाकावं लागायचं। त्यामुळं दुर्गंधी पसरायची, अस्वच्छता राहायची, निश्चितच आजाराला देण्याचं आमंत्रण त्या ठिकाणी होत असायचं आणि म्हणून निश्चित सर्वच आपल्या देवळाली कॅम्पकरांना आपल्याला कुठलं तरी सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट, कारण आपल्या शेजारी जर आपण महापालिका पाहिली, नगरपालिका पाहिल्या तर त्या अशा छोट्या छोट्या नगरपालिकेला आणि महापालिकेला सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट आहेत आणि आपल्या इतकं मोठं शहर असताना देखील नाही। 2006 पासून हा सगळा प्रस्ताव सुरू होता आणि त्याला 2015 मध्ये त्या ठिकाणी मान्यता मिळाली। परंतु मी या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी सांगेल की आपण कुठलाही प्रस्ताव पाठवल्यानंतर आपण जर त्याचा सातत्यानं पाठपुरावा केला तर मला असं वाटतं की निश्चितच त्याला लवकर यश त्या ठिकाणी मिळतं। आणि त्याचबरोबर आपल्या या प्रकल्पामध्ये निश्चितच त्यावेळेसचे तत्कालीन संरक्षण मंत्री आदरणीय पर्रिकर साहेबांनी देखील आपण ज्या वेळेस त्यांच्याकडे त्या संदर्भामध्ये मागणीसाठी गेलो तर त्यांनी सकारात्मकपणे लवकरात लवकर इतका पाठपुरावा चालू आहे आणि म्हणून लवकरात लवकर याला मान्यता मिळावी त्यासाठी त्यांनी देखील वेळोवेळी तसे आदेश प्रशासनाला त्या ठिकाणी दिले होते। त्यानंतर रोड क्लोजरच्या संदर्भामध्ये देखील आपण सातत्यानं आम्ही सहभागी झालो, त्यामध्ये काही विषय मार्गी लागले, काय आहेत त्याचाही पाठपुरावा त्या ठिकाणी सुरू आहे। 100 मीटरचा विषय सुद्धा होता, तो देखील त्या ठिकाणी मार्गी लागलेला आहे। त्यानंतर आपला स्पोर्ट्स क्लबच्या संदर्भामध्ये देखील आपल्या सर्वच सदस्य आहेत, सीओ साहेब आहेत। मला असं वाटतं जसं मी पहिल्यांदा सांगितलं, एखादा प्रस्ताव पाठवणं सोपं असतं परंतु त्याला मान्यता मिळून सुरू करून आणि कंप्लीट करणं खूप ते खरं कौशल्याचं काम असतं आणि म्हणून त्यासाठी गेले 3-4 महिन्यापासून जो काही विषय आपला प्रलंबित आहे का त्याचं टेक्निकल सँक्शनसाठी तर ते देखील लवकरात लवकर मला असं वाटतं मार्गी लागला तर आपलं 8.5 कोटी रुपयाचं जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे देवळाली कॅम्पचं त्याला देखील लवकरच त्या ठिकाणी मान्यता मिळेल। इतर आपले जे काही प्रश्न आपल्या देवळाली कॅन्टोन्मेंटचे
आपल्या उद्योग स्पोर्ट्स फ्री वर्ल्डचे विषय असतील, त्यानंतर मार्केटचा विषय असेल, असं सुसज्ज आणि सर्व गोष्टींच्या ज्या काही सुविधा लागत असतील असं सर्व सुविधायुक्त देवळाली आणि त्याचबरोबर या प्रकल्पाच्या माध्यमातून मला असं वाटतं की निश्चित जे काही स्वप्न आहे आपल्या सर्व देवळाली निगमकरांचं स्वच्छ सुंदर देवळाली हे निश्चित साकार होणार आहे। यावेळी आमदार सरोज आहिरे यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून 5 कोटी निधी उपलब्ध केला आहे। यापुढे देवालीसाठी निधी देत राहू असे त्यांनी नमूद केले। आज स्वच्छ देवळाली सुंदर देवळाली या वाटचालीकडे आपण जात आहोत आणि नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे की आमचे बंधू खासदार हेमंतप्पा अतिशय चांगलं काम या देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी करत आहेत, कारण ते केंद्र शासनाचे एक सदस्य आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम या देवळालीसाठी ते आयोजित करत असतात। मागेही जे काही आपल्या ग्राउंडचं ओपनिंगला मला या त्यांच्या या निधीच्या कार्यक्रमात मला सहभागी होता आलं, पण नक्कीच मी हेमंतप्पांना पुन्हा विनंती करते सर्व देवळालीकरांच्या वतीने की जे जे प्रस्ताव देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने केंद्राकडे जातात ते सर्व निधींचा साठी पाठपुरावा करून जास्तीत जास्त आपल्या देवळालीकरांना सुखसुविधा कशा आपल्याला देता येईल, कारण आपण बघतो एवढं मोठं शहर आहे, खूप मोठी लोकसंख्या आहे, पण कॅन्टोन्मेंट बोर्डाचे केंद्राचे काही अटीतटींच्या सगळ्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे बऱ्याचशा आपल्या नागरिकांना मूलभूत सुविधांपासून पण वंचित राहावं लागतं। पण आज अतिशय हा चांगला उपक्रम त्यांनी सकारात्मक पद्धतीने नेऊन जसं सांगितलं की जे डिफेन्स मिनिस्टर असतील, माननीय मोदी साहेब असतील, यांच्या माध्यमातून हा प्रकल्प उभा राहिलेला आहे, गौरवाची बाब आहे। राज्य शासनाच्या वतीने ज्या काही निधींची गरज असेल तसं मी सीओ साहेबांच्या सतत संपर्कात असते। आपण आत्ताच 5 कोटी रुपये राज्य शासनाकडून मान्य करून घेतलेले आहेत आणि त्यातही माझाही कुठेतरी खारीचा वाटा या देवळालीच्या विकासासाठी लागेल आणि नक्कीच आपल्या सर्वांसाठी ही आनंदाची बाब आहे। आपलं देवळाली अतिशय सुंदर करून आपण सर्वांनी याच्यात सहभागी घ्यावा, लोकांना पण आपण सहभाग करून त्याच्यामध्ये स्वच्छ कसं राहील, कारण बऱ्याचशा ठिकाणी कचरा सीईओ जातात तिथे ऑन दी स्पॉट दंड वगैरे ते त्यांचं अधिकारी म्हणून काम करतात, पण आपण आपल्या नागरिकांचा सहभाग घेऊन कसं आपलं देवळाली अजून सुंदर स्वच्छ करता येईल। आणि जसं माझ्या मतदारसंघाचं नाव हे देवळाली आहे त्याचा मला खूप अभिमान आहे। मी नेहमीच प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी बोलते, हे देवळालीचं जे नाव आहे ते अजून आपण गौरवित करूया। ब्रिगेडियर जयेश गोरया यांनी खासदार गोडसेंच्या कार्यशैलीचे कौतुक करत त्यांच्याशिवाय हा प्रकल्प साकार होणे शक्य नव्हते। त्यांनी वैयक्तिकरित्या लक्ष घातले, त्यामुळे ग्रीन देवाली व स्वच्छ देवाली हे स्वप्न साकारले आहे। ये एक स्टेट ऑफ द आर्ट प्रोजेक्ट है। इस टाइप के शायद ही पूरे देश में कुछ और प्रोजेक्ट्स होंगे, तो हम काफ़ी खुशकिस्मत हैं कि हमारे शहर में ये प्रोजेक्ट, इस टाइप का प्रोजेक्ट किया गया है। इस प्रोजेक्ट को कंप्लीट करने में सीओ साहब की टीम, इलेक्टेड मेंबर्स सभी का बहुत योगदान है। मैं उन सब को बहुत मुबारकबाद देना चाहता हूँ और साथ ही मैं आदरणीय मेंबर पार्लियामेंट का धन्यवाद करना चाहता हूँ कि उन्होंने पर्सनल इंटरेस्ट लिया और इस प्रोजेक्ट को आगे बढ़ाया एज अ पर्सनल एजेंडा। इनके इंटरेस्ट के बिना शायद ये प्रोजेक्ट कंप्लीट नहीं होना था। जैसे कि एमएलए मैडम ने भी अभी मेंशन किया, ये प्रोजेक्ट ग्रीन देवलाली क्लीन देवलाली के मोटो को रियलाइज करने में हमारी बहुत मदद करेगा, क्योंकि ये हाइजीन से डायरेक्टली रिलेटेड है। अंत में आप सबको बहुत शुभकामनाएं। उपाध्यक्ष भगवान कटारिया यांनी 64 किलोमीटरचा सांडपाणी वितरका 2300 चेंबर्स असलेल्या प्रकल्पामुळे खऱ्या अर्थाने निरोगी शहरासह रोगराई मुक्त देवाली साकार झाली आहे। ये प्रोजेक्ट के लिए, अंडरग्राउंड के लिए, एसटीपी के लिए हमारे इंजीनियर पाटिल जी
और उनका जो पूरा स्टाफ है, जो जूना स्टाफ है, अभी शायद वो नहीं है, अभी का नया स्टाफ, मैं सबका स्वागत करता हूँ और आपका आभार मानता हूँ। करीबन ये 65 किलोमीटर की अंडरग्राउंड सीवरेज की लाइन थी। आपने देखा होगा कि जूना जैसा बाजार एरिया है वो उसमें पूरा ओपन ड्रेन दिखने में आता था। उसमें बारिश के इसमें, गर्मी के इसमें, उसमें कीड़े और बांस ऐसा सीमेंट मारता था कि मैं जब पहली बार अभी चुन के आया, मेरे को रोज सवेरे कंप्लेन, मेरे जो बाजार का वार्ड है, बाकी का वार्ड के भी उनको कंप्लेंट आते हैं। इतनी कंप्लेंट थी कि ये गटर भर जाता है, ये चैम्बर ये हो जाता है। आज मैं बहुत बड़े दिल से और खुशी से बोल रहा हूँ कि मेरे पास अभी जैसा सीवरेज का जिन्होंने ऐसा ज्वाइंट किया है, जो भी चैम्बर्स अभी हमने प्रॉपर्टी चैम्बर बनाए, करीबन 2300 चैम्बर हमने 6 वार्ड में मिलकर बनाए। 3 महीने से मेरे को एक भी कंप्लेंट नहीं है, क्योंकि उसको अभी ज्वाइंट कर चुके हैं। तो आने वाले जो दिन है देवलाली के काफी अच्छे निरोगी, जिसपे कोई भी बांस और मच्छर की कंप्लेंट आपको मिलेंगी नहीं। और मैं सबसे ज्यादा शुक्रगुजार हूँ मोदी जी की गवर्नमेंट ने, उस टाइम के स्वर्गीय डिफेंस मिनिस्टर पर्रिकर जी का, जिन्होंने इतना बड़ा अमाउंट सैंक्शन करके और हमको यहाँ पे ये एसटीपी और अंडरग्राउंड का जो काम करने दिया, मैं उनका आभार हूँ, मोदी जी गवर्नमेंट का आभार मानता हूँ। और जब तक अभी हमारे और 2024 तक आदरणीय हमारे खासदार एमपी साहब है हमारे पास में, हमने काफ़ी प्रोजेक्ट का उनको और भी हमने किया है। और मेरे को लगता है कि अप्पा जी जो हिसाब से मेहनत करें, वो आने वाले 2 साल में और भी काम देवलाली में काफ़ी होने वाले हैं। थँक्यू। नगरसेवक ठाकरेंनी 2006 ते 2020 या कालावधीत या प्रकल्पाचा प्रवास उलगडून सांगताना केंद्रातील मंत्री, राज्य शासन, डीजीपीडी व बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष, तत्कालीन सीईओ व विद्यमान बोर्डाचे योगदान मोलाचे आहे। नवीन एसबीआर तंत्रज्ञानाने अद्यावत असा हा प्रकल्प स्वर्गीय मनोहर पर्रिकर यांच्या सूचनेनुसार साकारला आहे। 2007 मध्ये 37 कोटी खर्चाचा हा प्रकल्प आता 59 कोटी खर्चावर गेला असला तरी तो जनवाहिनीसाठी आदर्श प्रकल्प आहे। भुयारी गटार योजनेची काही कामे अपूर्ण असली तरी पुढील टप्प्यात ती पूर्ण होतील। त्यासाठीचा लागणारा निधी व प्रस्ताव खासदार गोडसे यांच्या माध्यमातून पाठविला असून तो मंजूर होईल। पर्रिकर साहेबांनी गोव्यामध्ये हा जो प्रकल्प आता तुम्ही डोळ्यासमोर बघताय, हा एसबीआर टाईपचा, आमचा आधी मेकॅनिकल टाईपचा एसटीपी होता, हा एसबीआर टाईपचा पर्रिकर साहेबांनी गोव्यामध्ये त्यांच्या कारकिर्दीमध्ये मुख्यमंत्री असताना बनवलेला होता। आणि त्यांनी अभ्यास केल्यानंतर त्यांनी सांगितलं तात्काळ याला परत रिवाइज करा आणि याला आपण एसबीआर टाईप अपग्रेड करून घेऊ टेक्नॉलॉजी प्रमाणे। 2007 ची टेक्नॉलॉजी आणि 2015 ची टेक्नॉलॉजी मध्ये फार फरक आहे आणि त्या दृष्टीने हा परत रिवाइज झाला। तो रिवाइज झाल्यानंतर त्याची किंमत वाढली, कालांतराने 2007 चे आणि नंतर 15 चे रेट वाढले। 38 कोटीचा प्रोजेक्ट हा 59 कोटी पर्यंत गेला आणि मग खासदार हेमंत अप्पांच्या मार्फत सातत्याने तगादा लावून मार्च 2016 मध्ये या प्रोजेक्टला आम्हाला मंजुरी मिळाली। याच्यामध्ये आवर्जून सांगावं लागेल का या प्रोजेक्टचे शिल्पकार जरी आदरणीय कैलासवासी पर्रिकर साहेब होते, पण पाठपुरावा फक्त आणि फक्त हेमंत अप्पाचा होता। हे या बाबतीत मी त्यांना आपण 100% करून दिले पाहिजे। आणि त्यानंतर त्याचं उद्घाटन आदरणीय पर्रिकर साहेबांच्या उपस्थितीतच झालं आणि तेव्हापासून टाइम बॉन्ड मध्ये खिल्लारी इन्फ्रास्ट्रक्चरने हे काम घेतल्यानंतर आज आपण बघतोय का काम एसटीपीचं पूर्णपणे झालेलं आहे। नाशिक महानगरपालिका एवढी प्रगत महानगरपालिका असून त्यांच्याकडे 3-3, 4-4 एसटीपी आहे, पण एसबीआर टाईपचा असा एक पण एसटीपी नाही। ही देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बाबतीमध्ये भूषणावह गोष्ट आहे। आणि म्हणून जरी रक्कम संपली आहे, 150 कोटीचा हा मूळ प्रोजेक्ट आहे, त्याच्यातला पहिला टप्पा 59 कोटीचा आज मंजूर करून आलेला आहे। पुढच्या टप्प्याकरता सुद्धा हेमंत अप्पा प्रयत्नशील आहे। आभार मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांनी मानले। यावेळी त्यांनी कोणत्याही विकास कामांना सकारात्मक दृष्टीने घेतल्यास काम वर्गी लागते। इस अवसर पे मैं सबका स्वागत एक बार फिर से करना चाहता हूं और सबको धन्यवाद देना चाहता हूं। ऑनरेबल एमपी साहब, प्रोजेक्ट लाने में उनका जितना कंट्रीब्यूशन है सब लोग जानते हैं। ही वॉज द मैन जो कि टेबल टू टेबल मिनिस्ट्री में मुझे पता है कि गए हैं इस चीज के लिए कि ये प्रोजेक्ट आ जाए हमारे पास। मतलब लिटरली अभी भी एमपी साहब जब भी दिल्ली जाते हैं तो जेएस, एडिशनल सेक्रेटरी सबसे मिलकर के आते हैं ताकि हमारा कोई भी प्रोजेक्ट कहीं पे भी अटका हुआ रहे। ही इज द मैन। मतलब हमको उनका रिक्वेस्ट करना होता है और वो कभी ना नहीं बोले आज तक किसी भी डेवलपमेंट प्रोजेक्ट के लिए। एंड सो मेनी थैंक्स टू यू सर, आपने इतना हार्डवर्क किया और देवलाली के कैंटोनमेंट के लिए और कैंटोनमेंट के लोगों के लिए इतना मतलब बड़ा प्रोजेक्ट लेकर के आए।
अभी हमारा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स भी फाइनल स्टेज में है, कुछ वेटिंग की दिक्कत आ रही है, एमपी साहब उसमें भी काफ़ी मेहनत कर रहे हैं। होपफुली मतलब अनदर 6 मंथ्स में हमारा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स भी सैंक्शन हो जाना चाहिए। या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी संरक्षण मंत्र्यांसह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार होते। मात्र कोरोनामुळे हा कार्यक्रम छोटेखानी साजरा करण्यात आला। यासाठी केंद्र, राज्य व रेल्वे विभागाने केलेले सहकार्य मोलाचे असून व लष्करी अधिकाऱ्यांनीही वेळोवेळी आपणास मदत केली असल्याचे नमूद केले। कार्यक्रमास भाऊसाहेब धिवरे, रतन कासार, सुरेश कदम, संजय भालेराव, चंद्रकांत गोडसे, किशोर पपनेजा, उमेश गोरवाडकर, अभियंता विलास पाटील, दीपक पारकर, राजेंद्र सिंह ठाकूर, आरसी यादव, निशांत औधनकर, विवेक बन आदि उपस्थित होते।